गोष्ट एका चहाच्या कपाची, गोष्ट एका भक्तीची आणि गोष्ट एका उज्ज्वलेची। अयोध्येतल्या एका गृहिणीनं चहाचा कप थेट देव्हाऱ्यामध्ये ठेवला आणि त्याची पूजाही सुरू केली आणि त्याचं कारण आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी। काय घडलंय नेमकं पाहूयात। देव्हाऱ्यात ठेवलेल्या कपाची दृश्य पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि या कपाची रोजच्या रोज पूजाही होते हे ऐकून कदाचित तुमच्या भुवयाही उंचावतील। म्हणूनच याच चहाच्या कपाची गोष्ट आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत। ही गोष्ट सुरू होते 30 डिसेंबर 2023 पासून। पंतप्रधान मोदी 30 डिसेंबरला अयोध्येच्या दौऱ्यावर होते। विविध विकास कामांचं लोकार्पण त्यांनी केलं आणि त्याच दिवशी एक विलक्षण योगायोग जुळून आला होता। तोही अयोध्येच्या भूमीत। मीरा मांझी या मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेच्या 10 कोटीव्या लाभार्थी अयोध्येतच राहतात। मोदींना हे समजताच मोदींचा ताफा निघाला थेट मीरा यांच्या घराकडे। अत्यंत सामान्य गरीब असलेल्या मीरा मांझी यांच्या घरात मोदींनी प्रवेश केला। मोदी यांचं स्वागत करताना कुटुंबियांच्या डोळ्यातून ओघळणारी कृतार्थतेची भावना लपत नव्हती। त्यानंतर मोदींनी मांझी कुटुंबियांशी संवाद साधला। मांझी कुटुंबियांनी मोदींना चहा दिला। मोदींनीही तो चहा आनंदाने घेतला। सर्वांची भेट घेऊन मग मोदी निघाले। जाताना घरातल्या वृद्धांपासून ते लहानग्यांपर्यंत ते सगळ्यांनाच आपुलकीने भेटले। आपके घर जब पीएम साहब आए तब आपको पता नहीं था कि पीएम साहब आने वाले हैं, तो फिर जब आए तो आपका पहला जो एक तरह से क्या आपको अचरज में पड़ गई थी आप, या किस तरह की तैयारी करनी थी, क्या क्या आपका भावनाएं क्या थी तब? मैं इतनी खुश थी कि कुछ कहा नहीं जाता। मतलब मुझे 1 घंटा पहले पता चला, फिर मुझसे बोला जा रहा है आपको पता है कि कौन आने वाला है जी। तो मैंने कहा नहीं, 6-7 लोग आने वाले हैं खाना खाने, तो खुद ही बताएं कि आपके यहाँ पीएम मोदी आने वाले हैं। मुझे इतनी खुशी हुई कि कुछ कहा नहीं जाता कि मैं कितनी खुश हुई। और मैं अपने हस्बैंड से बोली इतना जल्दी क्या करा जाए, मतलब उसके पहले हमको मालूम होता तो मैं माला वगैरह मंगवा के रखती। मंडळी, ही गोष्ट इथेच संपत नाही। गोष्टीचा खरा ट्विस्ट आता सुरू होतोय। जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतला पंतप्रधान, ज्याच्या नावाचा भारतासह जगभरात डंका वाजतोय, अशा देशाच्या पंतप्रधानाने आपल्या गरीबाच्या घराला पाय लावला म्हणून मीरा मांझी कृतार्थ झाल्या। इतक्या की त्यांनी मोदींनी चहा घेतलेला कप थेट देव्हाऱ्यात ठेवला। त्याचं कारण आम्ही थेट मीरा मांझी यांनाच विचारलं। तेव्हा त्या काय म्हणाल्या ते तुम्हीच ऐका। कप यहाँ पे देख रहा हूँ, ये कप क्या है? इस कप में मैंने उनको चाय पिलाया था और वो चाय मैं मतलब वो कप प्लेट धुल के मैं भगवान के पास रख दी हूँ और मैं उन्हें भगवान का दर्जा देती हूँ। और जैसे मैं अपने भगवान मतलब जो भी मूर्ति मैं लाई हूँ दीपावली में पूजा करने के लिए, वैसे मैं उसका भी पूजा कप प्लेट का भी पूजा करती हूँ कि वो हमारे घर पे श्री राम बन के पधारे। जैसे सभी के घर पे श्री राम पधारे थे, वो क्या कहते हैं, वैसे ही हमारे घर पे सब समझ लीजिए श्री राम ही पधारे। ही गोष्ट मोदींना समजल्यावर त्यांनी मांझी यांना एक भेटवस्तू पाठवली, ज्यात चहाच्या कपांचा सेट, विविध रंगांसह रेखाचित्रांचं पुस्तक आणि बऱ्याच भेटवस्तूंचा समावेश आहे। एकूणच मोदींच्या भेटीमुळे अयोध्येतील सामान्य कुटुंबातील मीरा मांझी हे नाव आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय। मंडळी, खरं तर चहा म्हणजे आपुलकीचं आणि प्रेमाचं प्रतीक। आपल्या भारतीय संस्कृतीत तर चहा विना पाहुणचार केल्याचं समाधानच मिळत नाही। याच चहाच्या कपाने मीरा मांझींचं आयुष्यच बदलून गेलंय। एका अर्थाने मोदींची भेट, चहाचा कप, देव्हारा आणि पुन्हा भेटवस्तू असे वळसे घेत मीरा मांझी यांची ही गोष्ट सुफळ संपूर्ण झाली। गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।